तर नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात सरकारला यश आलंय। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं असून ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे असं शेलारांनी म्हटलंय। यासाठी शासनाला सुमारे 47.15 लाख रुपये खर्च आला आणि रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंगी तलवार अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्यांच्या किंवा वापरकर्त्यांच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती। या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवरती नावाचा लेख तसंच नक्षीकाम केलेलं आहे। गेल्या 2-3 दिवसापासून जे ऑक्शनची हे चालू होती ते ऑक्शन आज पूर्ण झालेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ऑक्शनच्या बीटमध्ये आपण एक विनंती केली होती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला। आपण ही विनंती केली होती की त्यांनी बी ह्यामध्ये हे वापस येण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या हिशोबाने आपल्याकडनं बी त्यामध्ये बीटमध्ये आपण उत्तरे होतो। अशोक सिंग ठाकूर यांचे भाचे अंकुर सिंग हे नॉटिंगमला असतात, यांना बी त्या बीटमध्ये आम्ही उतरवलं होतं। तसेच इंद्रजीत सावंत हे बी या बीटमध्ये उतरले भाग घेतला होता आणि आपण ही बीट जवळपास 35 लाखाच्या पर्यंत आपण या बीटमध्ये बोलली। पण आपल्या महाराष्ट्र शासनाला जी आम्ही विनंती केली होती तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी रात्री आम्हाला 1:50 आम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह होकार त्यांनी आम्हाला दिला होता आणि आम्हाला सांगण्यात फार आनंद होतो, अभिमान वाटतो की महाराष्ट्र सरकारने ते ऑप्शन घेतलेलं आहे। 43.15 ह्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ही आपली ऐतिहासिक तलवार आपली ऐतिहासिक धरोहर ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे याचं आपल्याला भूषण आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक मंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो।